तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ब्रेड पकोडा करणार आहोत। चला मग आपण सुरुवात करूया। हे बघा, मी 3 बटाटे उकडून घेतली आहेत आणि हे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय। आधी आपण बटाटे सोलून घेऊया। करून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायचे। हे बघा, मी 2 चमचे तेल घातले, 1 चमचा राई। राई चांगली तडतडायला द्यायची। आता उडदाची डाळ घालायची, 1 चमचा जिरं आणि मी धने बारीक करून घेतले तसे। हिंग घालायचंय आणि हा कढीपत्ता मी बारीक करून घेतलाय आणि आपण हा ठेचा घेतलाय तो घालायचा। थोडं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय। हळद घालायची, आता आपण ही बटाटी कापून घेतली ती टाकायची। तर चवीनुसार मीठ घालायचंय। थोडा लिंबू पिळून घ्यायचा याच्यामध्ये। कोथिंबीर घालायची आहे। तर आपण ह्यानी आधी असं बारीक करून घ्यायचंय। गॅस बंद करायचा आता आणि मी थोडीशी कोथिंबीर उरली आहे ती पण वर घालते अशी। हे बघा, आपली भाजी तयार आहे। आता आपण ह्याच्यासाठी पीठ करून घेऊया। हे बघा, आपण भाजी काढून घेतली आहे। आता आपण पीठ तयार करूया। हे चण्याचं पीठ आहे। 5 चमचे बघा चण्याचं पीठ घेते। हा बघा, अर्धा चमचा तांदळाचं पीठ, त्याने कुरकुरीत होतात। चवीनुसार मीठ घालायचंय, चिमूटभरच सोडा घालायचा आहे बघा, खायचा सोडा। हळद घालायची, आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचंय। आता पाणी घालायचं आपण यात। पाणी जास्त घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं आधी। हे बघा, अजून पाणी घालायचं यात। हे बघा, एवढं पातळ पाहिजे, जास्त पण पातळ नाही, मीडियमच ठेवायचंय बघा। आता आपण हे बाजूला ठेवून द्यायचंय। हे बघा, मी ब्रेड घेतले आता। आपण ही भाजी काढून घेतली आहे।
तुम्ही पाहिजे तर एक साईड चटणी पण लावून इथे ठेवू शकता. मी आपले हे गाडीवर जसे भेटतात ना तसे बनवते, म्हणून मी चटणी लावत नाहीये. हे बघा, हे असे ठेवून आता आपण हे तळून घेऊया. आपण या पिठामध्ये घालून तळायचे आहेत. हे बघा, आपलं तेल पण तापलंय. हे बघा, हे असं करून घ्यायचंय. हे बघा, आता पलटी मारून घ्यायचंय. थोडं अजून लाल करायचंय. हे बघा, आपले दोन्ही साईडने शेकलेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा, मी अजून 2 करून घेते. हे बघा, आता काढून घ्यायचे. हे बघा, आपले ब्रेड पकोडा तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.